मुलांनो, आज आपण स्टोरी वाचणार आहोत. मंदिराला शोभा कोणामुळे? एके दिवशी मंदिरातील धूप, दीप, उदबत्ती, निरांजन, पुष्पहार या सर्वांचा वाद सुरू झाला. या सर्वांना वाटायचे की मंदिराची शोभा आपल्यामुळेच वाढते. त्या दिवशी नेहमीप्रमाणे देवाच्या मूर्तीला सुंदर साज चढवण्यात आला होता. मूर्तीच्या गळ्यात सुगंधी फुलांचा हार आणि मोत्यांची माळ होती. कानी कुंडले, दंडाला बाजूबंद, कमरेला मणिमेखला इत्यादी अलंकाराची मूर्तीच्या सौंदर्यात भर पडली होती. मंदिरातील तुपाच्या समईचा प्रकाश सर्वत्र पसरला होता. धुपामुळे मंदिरातले वातावरण सुगंधित झाले होते. आपल्याच मस्तीत धुंद होऊन धूप सर्वत्र सुगंध फैलावत होता. धुपाची मस्ती पाहून घंटा किणकिणली. "अरे धुपा, तू असा मस्त माल बनून डोलायला का लागला आहेस?" धूप म्हणाला, "माझ्यामुळे मंदिरात सर्वत्र सुगंध दरवळतोय. मी नसलो तर मंदिराची शोभा फिकी पडेल." धुपाचे बोलणे ऐकून दिवा हसला आणि म्हणाला, "अरे धुपा, तू कशाचा एवढा अभिमान बाळगतोस? मी नसतो तर मंदिरात प्रकाश पडला नसता. मंदिराची शोभा माझ्यामुळे आहे." हे ऐकून हारातली फुले हसायला लागली. ती गर्वाने म्हणाली, "आम्ही नसतो तर ही मूर्ती मुळीच शोभिवंत दिसली नसती. आमच्यामुळंच देवाची मूर्ती आणि मंदिर शोभिवंत दिसत आहेत." मोत्यांची माळ, कर्णकुंडले, मणिमेखला इत्यादी सारे अलंकार एका आवाजात म्हणाले, "अरे, तुमची बडबड व्यर्थ आहे. हे सर्व वैभव तर आमच्यामुळेच आहे. आमच्याकडे पाहून लोक म्हणतात, हा किती सुंदर आहे मूर्ती." यावर लगेच मूर्तीचा दगड म्हणाला, "अहो, मीच नसतो तर ही मूर्ती कशातून घडवली असती? आणि मूर्तीच नसती तर मंदिर मोकळं राहिलं असतं." इतक्यात अण्णीवरचा शंख म्हणाला, "गप्प बसा हो सगळे. मुळात देवच नसता तर हे मंदिर कुणी बांधलं असतं? देव आहे म्हणून तर दगडाची मूर्ती, हार, फुलं, धूप, दिवा, उदबत्ती, घंटा, निरांजन वगैरे सर्व वस्तू आल्या. मंदिरात शोभा देवामुळेच आहे." शंखांचे बोलणे ऐकल्यावर सर्वजण गप्प झाले. मूर्तीत बसलेल्या देवाच्या ओठांवर मंद मंद हसू फुटत होते. या गोष्टीवरून आपल्याला कळतं की ह्या जीवनात प्रत्येक वस्तू महत्त्वाची आहे.